हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप की सर्वजण खूप मजेत आणि हेल्दी असतील. तर चला, स्वाती उन्होने व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं माझ्या मैत्रिणींचं परत एकदा खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस आहे जो गौराई येणार होता ते दिवस आहे. तर आज मी म्हटलं सकाळी स्वयंपाक इकडे करा, म्हणजे स्वयंपाक नाही करत आहे, पहिल्यांदा पोहे करून घेते फक्त नाश्त्यासाठी. तर सोबतच त्यांना मी टिफिन मागवला होता मिशोवरून, तर तो आला होता. तर त्यांना एक्सायटेड खूप होते की टिफिन कसा आला आहे, कारण खूप दिवस झालं माझं चाललं होतं मागवायचं आणि घरात लागणारं ते छोटं सामान होतं ते सगळं आणलं होतं. खरं तर इथं 8 दिवसांचाच आमचा मुक्काम आहे. खरं तर माझा आणि शरूच्या बाबांचा 4 दिवसांचा आहे. त्याच्यामुळे लागणारे छोटे सगळंच 5-5 हजार रुपयाचे पॅकेट भेटतात, तसं तेवढंच आणलेलं आहे सगळं. आणि आता बघूयात आपण डबा कसा आला यांचा. चेक करून बघा, डोव्याचे टोपण पण ओपन करा, त्याच्या वाजवून कळतं असं. हे काय एकात भाजी, एकात पोळी आणि एकात हे काय सलाड. संपला विषय, बस ना. आणि चम्मच ते ब्ल्यू कलरचं पण त्याच्यातच दिसतंय, ते बटाटा किसायचं सगळं ब्ल्यू असल्यामुळे असं वाटतं की त्यातलं चाललंय. हा जो टिफिन आहे तो मी मिशोवरून मागवला होता आणि टिफिन बॉक्स आणि त्याची बॅगसुद्धा खूप छान होती. आणि म्हणजे आम्हाला खूप जास्त आवडली. कलर कॉम्बिनेशन तर एक नंबर होतंच, त्यासोबतच त्याचा डबा वगैरे पण मटेरियल आम्हाला खूप जास्त आवडलं. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि आता चला, त्याच्यानंतर आहे तो म्हणजे आरतीचा टाईम. आणि अरे वा, लाईट लाव. मंगल मोर्या रत्न खचित गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभे तो भरा रुंझुन तेनु पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव. ज्या दिवशी गौराई येतात त्या दिवशी संध्याकाळी आमच्याकडे भाजी भाकरीचा नैवेद्य असतो गौराईसाठी. ती पण बाजरीची भाकरी आणि शेपूची भाजीच नैवेद्याला करावी लागते. तर आमच्या इकडची अशी पद्धत आहे. तुमच्या इकडे पण असंच हाच नैवेद्य असतो का दुसरा कोणता असतो तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मला ऐकायला नक्कीच आवडेल. आता गौराईचं टायमिंग आहे दुपारच्या नंतर, म्हणजे 3चं टायमिंग सांगितले. त्याच्या आधी आम्ही सगळा स्वयंपाक आणि गौराईला साडी नेसून घेणार आहोत. काय करा म्हणजे तुम्ही गणपती पडून समजावं गणपती उठल्यावर पडाल खाऊन जावा डायरेक्ट. शनिवारी तर गणपती जाणार, रविवारपर्यंत ते आमचं तिथं ऑफिस म्हणतील इकडे शिफ्ट करू कॉलेज. आणि कसं लोक सुट्टीवर गेलेले आहेत ना. आपण एक तर आपल्या हे नाही विनाकारण आपण नवीन आणि सुट्ट्यासारख्या आपल्याला तर एक दुसरे लागले तर असं बाहेर कुठे फिरायला गेलो टुपी घातली. तसं गौराईला साडी नेसवणं हे माझं सगळ्यात फेवरेट काम आहे. आणि मला खूप आवडतं गौराईला साडी नेसवायला, नटवायला. तसं तर मुलीला नटवायला हमखास मला आवडतं, पण त्यात गौराईला करायला तर खूपच जास्त आवडतं. मग आम्ही त्याच तयारीला लागलेलो. आता इथं पेपर आधी गुंडाळून घेतोय, जेणेकरून गौराईला शेप जर द्यायचा असेल ना व्यवस्थित, अगदी आपल्या उभा राहिलेली गौराई कशी अगदी शेपमध्ये बाईसारखी दिसावी असं वाटत असेल ना, तर पेपर वगैरे जरा लावावे लागतात. सोबतच जर आडणी वगैरे उभी असेल तर असे पहिल्यांदा जर बेडशीट असतील नवीन किंवा चांगल्या साड्या असतील तर त्या अशा गुंडाळून घ्या,
जेणेकरून काय होतं की गौराईला सुंदर असा शेप येतो आणि अगदी एखादी बाई उभं राहावी अशी ती छान दिसते. आणि आम्ही काय असं ठरवलं होतं की एक गौराई अशी उभी करायची आणि दुसरी गौराई बसलेली करायची. पण त्या बसलेल्या गौराईमध्ये आमचा खूप एवढा वेळ गेला, काय बोलायचं काम नाही. पण जाऊ द्यात, वेळ गेला ते गेला. पण आम्हाला हवी तशी आमचं सॅटिस्फॅक्शनच झालं नाही की ती गौराई एवढी सुंदर अशी व्यवस्थित तयार झाली असं वाटतच नव्हतं. त्याच्यामुळे आमचं मन काही भरलं नव्हतं. मग शेवटी आम्ही काय केलं, सगळं झालं आणि त्याच्यानंतर म्हटलं आता नको, ही पण गौराई आपण उभीच करू. त्यामुळे ती पण गौराई आम्ही उभीच केली. आणि उभी केल्यानंतर आम्ही काय केलं, एका गौराईला असे कपडे गुंडाळून घेतले आणि दुसऱ्या गौराईला आम्ही असे कपडे गुंडाळले नव्हते. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्हीमधला डिफरन्स दिसेल की जेव्हा आपण असं साडी वगैरे गुंडाळतो ओढणीला, त्यावेळेला ती गौराई कशी दिसते आणि विदाऊट साडी गुंडाळता कशी दिसते. त्यामुळे ती एकदम बारीक अशी काटकोळी दिसते. त्याच्यामुळे बघायलाही आपल्याला असं एखादी बाई उभी असं वाटणार नाही, खूप बारीक दिसते. त्याच्यामुळे नेहमी बरेचशा जण करतच असतील ताई सगळ्या, तरी पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते की गौराईला नेहमी अशा अडणीला सगळं गुंडाळून घ्यायचं कपडे वगैरे, जेणेकरून शेप खूप सुंदर दिसतो. आता तुम्हाला दिसेलच मी गौराई उभा केल्यानंतर ती कशी दिसते ती. हे काय आलं? गौराईला साडी वगैरे नेसून झाली होती. त्याच्यानंतर गौराई आत घ्यायची तयारी, कारण आम्ही जेव्हा विचारलं त्यावेळेला आमच्या बिल्डिंगमध्येच ब्राह्मण राहतात. मग त्यांना आम्ही विचारलं तर 3 नंतर मुहूर्त आहे असं त्यांनी सांगितलं गौराई घेण्याचा. मग आम्ही तयारीला लागलो. मग मुखोटे वगैरे काढले आणि कधी पण ताट परातीत वगैरे खाली धान्य ठेवून आमच्या इकडे मुखोटे वगैरे असे वरती ठेवतात. आणि गौराईच्या डोक्यावरून एखादा पदर, पीस किंवा काही असं वस्त्र टाकायचं. आणि सोबत आपल्याकडे असतंच हळदी कुंकवाचं पाणी. आमच्याकडे फक्त कुंकवाचं पाणी असतं, काही लोकांच्याकडे हळदीचं पण पाणी असतं. तर आमच्याकडे हळदीचं पाणी करत नाहीत. आणि त्याच्यानंतर असतं ते म्हणजे आरतीचं ताट. आता आरतीच्या ताटामध्ये आमच्याकडे कोमट पाणी करतात. गौराई जे पण घेऊन उभा राहतात तर त्यांचं पाय धुवायचे गरम कोमट पाण्याने. आणि त्याच्यानंतर असतं ते म्हणजे सगळ्यांनी हळदी कुंकू वगैरे लावून गौराईची पूजा करायची. खरं तर आता या ताईंनी पाटावर ठेवल्यात गौराई, पण आम्ही जे आमच्या माहेरी किंवा सासरी जे बघितले ना, तर अशा पद्धतीनं नाहीत करत. आम्ही पाटावर, जो पण असेल घरातील लक्ष्मी ती पाटावर गौराईला घेऊन उभं राहणार आणि पहिल्यांदा तिची पूजा केली जाते. म्हणजे पाय धुतले जातात, हळदी कुंकू लावलं जातं आणि तिला दूध वगैरे प्रसाद जे पण काय असेल ते द्यायचं. आणि त्याच्यानंतर गौराईची पण पूजा करायची असं आहे. आणि सोबत तुळशीची पण तिथं पूजा केली जाते. तर आम्ही पण सगळ्यांनी अशी व्यवस्थित पूजा केली. प्रत्येकाच्या ठिकाणचं वेगवेगळं असतं, तर त्या पद्धतीनं आपण करायचं. शेवटी देवाला सगळं मान्य असतं, फक्त तो भावाचा भुकेला आहे असं म्हणतात ना, ते काही खोटं नसतं. कारण आपल्या मनातले भाव जर चांगले असतील तर देवापर्यंत ते नक्कीच पोचतात. तर आता छान गौराईची पूजा वगैरे झालेली आहे. आता गौराई आम्ही आतमध्ये घेतल्या आणि त्याच्यानंतरच आता तुम्हाला सगळं दाखवते, ते म्हणजे हे आम्ही केलेलं गौराईचं डेकोरेशन. कसं वाटतंय ते मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये आवर्जून सांगायचं आहे बरं का. तर मग कशा वाटल्या तुम्हाला आमच्या गौराई, आणि ही मला सुचलेली आईन त्यावेळी सुचलेली सुंदर अशी रांगोळी कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आमच्या गौराई झाल्या आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो त्यांच्या मैत्रिणीच्या घरी गौराई बसवण्यासाठी. तर तिला करायच्या होत्या एक म्हणजे बांगड्या भरणारी एक गौराई आणि सोबत दुसरी होती ती जात्यावर दळणारी गौराई. अशा 2 गौराई करायच्या होत्या. मग तिला पण साडी नेसून आले. तिच्याकडे मी व्हिडिओ मागितला आहे, पण आता तिच्याकडे असा आडवा पूर्ण असा यूट्यूबला लागेल असा व्हिडिओ केलेला नाही आहे. तर म्हटलं जो पण तू केलेला आहे त्या पद्धतीचा व्हिडिओ दे, जेणेकरून मला शेअर करता येईल. कारण त्यावेळेला माझ्या मोबाईलचं एवढं स्टोरेज फुल झालं होतं ना की मला अजून बरेचसे व्हिडिओ करायचे होते, ते सगळे काही करता आले नाही. आणि माझे व्हिडिओ खूप पेंडिंग होते, त्याच्यामुळे एडिटिंग पण करता येत नव्हतं कारण वेळच भेटत नव्हता.
त्याच्यामुळं सगळंच असं झालं. त्याच्यामुळे म्हटलं जे पण आता भेटतात ते व्हिडिओ तरी देऊयात, जेणेकरून तुम्हाला बघता येईल की आम्ही कशा प्रकारे सगळं केलं होतं. आणि आम्ही संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सगळीकडे फिरतच होतो आणि अजून घरी गेल्यावर आम्हाला स्वयंपाक पण करायचा होता. संध्याकाळी 8 वाजता आम्ही घरी पोहोचलो आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागलो. म्हणजे आमची गौराई आज उशिरा जेवणार होती हे नक्की, पण ठीक आहे आता त्याच्यासाठीच फिरतोय म्हटल्यावर आपल्या घरचं केल्यावर आपल्या म्हणजे जे पण असतील त्यांना सगळ्यांना, ज्यांच्या घरी करायला कोण नसतं ना त्यांच्या घरी खूप प्रॉब्लेम येतो. आता आपल्या घरी आहे करायला म्हणून लोक बोलवतात तर आवर्जून जायचं. आणि जे बोलवतात त्यांना तर मी कधीच नाही म्हणत नाही जायला. जेवढं पण मला शक्य होईल तेवढं मी जातेच म्हणून जाते, कारण ते देवाचं काम आहे शेवटी. झालं का? तुम्ही तिकडे गेला मला व्हिडिओ पाठवा काय सगळं झालं, सगळं व्यवस्थित. गौराईला मस्त अशा साड्या नेसून झाल्या, नटवून झालं सगळं. त्यानंतर त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य पण दाखवला. थोडा उशीरच झाला पण ठीक आहे, खूप छान झालं सगळं. आणि त्याच्यानंतर आम्ही पण सगळ्यांनी मिळून जेवण केलं. स्वयंपाक एकदम छान झाला होता. बाजरीची भाकरी, पावट्याची आमटी, मसाले भात असं केलं होतं सगळं. त्यामुळे मस्त एकदम जेवण झालं. नंतर शेपूची भाजी तर नैवेद्याला लागतेच. त्याच्यानंतर एवढा कंटाळा आलेला पण मंडळाचे खाली कार्यक्रम चालू होते आणि शरू काय केलं थांबत नव्हता, त्याच्यामुळे परत कार्यक्रमासाठी आलो. पण काय केल्या जेव्हा आपल्या घरी गौराई येते ना त्यावेळेला काही केल्या गौराईवरून नजरच हटत नाही. असंच होतं जेव्हा आपल्या घरी गौराई असते किंवा एखादी आपली मुलगी आलेली असते ना, तेव्हा तिच्या आईचं कसं होतं की बाबा त्या मुलीला जाऊपर्यंत चालू असतं, हे दे खायला, ते दे, हे बनवून देऊ का, ते आणून देऊ का, तिच्याकडे काय नाही आहे काय नाही, सारखं आईचं सतत कसं लक्ष असतं. तसं गौराई आल्यावर होतं की बाबा सतत येता जाता गौराईकडे बघायचं, बाबा सगळं बरोबर बसलंय का, सगळं राहिलंय का, हे दिलंय ठेवलंय का, नैवेद्याला ते ठेवलंय का, अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतं सारखं. अगदी जणू आपली मुलगीच माहेरी आल्यासारखं काम असतं. आणि जी ती सासरी जाऊपर्यंत तिच्यावर आईची नजर असतेच, त्या पद्धतीनं गौराईचं सगळं होतं. आणि कधी आली आणि कधी गेले कळत नाही, आली आली म्हणूपर्यंत जशी लेक लगेच सासरी जायची वेळ येतं तसं होतं. तर चला असा होता आजचा दिवस, पण खूप आनंदीन खूप छान गेला. तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय.